तोडता येईल यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न आज आपण त्याच माध्यमातून जो कार्यक्रम घेतोय तो याच्यासाठीच घेतोय की आपण वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमाने आपलं काम कसं आहे, आपलं संघटन कसं आहे आणि आपण पुढे कसे काम करणार आहोत। आणि आजचा कार्यक्रम घेण्याचा हेतू हा पण प्रामुख्याने महत्वाचा आहे की येणाऱ्या महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका होणार आहेत त्या निवडणुकीच्या माध्यमाने अगदी महिलांना 50% आरक्षण आहे आणि त्याचा लाभ ह्या महिलांनी कसा घ्यायचा आणि त्या संदर्भात निवडणुकीच्या दरम्यान महिला कशा पद्धतीने काम करणार आहेत या संदर्भात सुद्धा आपले वरिष्ठ नेते आदरणीय रेखाताई ठाकूर तसेच आपले प्राध्यापक अंजलीताई आंबेडकर हे आपल्याला मार्गदर्शन करणारच आहेत। तरी मी तुमचा जास्त वेळ न घेता अगदी मार्मिक शब्दामध्ये माझं जे काही म्हणण्याचं आहे आणि तुमच्या संदर्भात आपण जे मिळून आज पुणे शहरामध्ये जे काम करतोय अगदी आम्हाला काम करताना सहकारी म्हणून सर्व विंग्स आम्हाला मदत करतात। तसेच आपले वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष अरविंदजी तायडे तसेच युवा आघाडी अध्यक्ष सागर भाऊ अल्लाद तसेच माथाडी अध्यक्ष विशाल भाऊ कसबे तसंच सम्यकचे अध्यक्ष चैतन्य इंगळे यांचे सगळ्यांचे आम्हाला सहकार्य असतात। वंचित बहुजन आघाडीला तुम्ही सहकार्य करता त्याबद्दलही धन्यवाद आणि माझे 4 शब्द ऐकून घेतले त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद। धन्यवाद ताई। वेळ खरंच खूप कमी मिळतो परंतु त्या वेळेचा उपयोग करून आपले विचार आपण नक्कीच या ठिकाणी पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो। आपण जास्त वेळ न घालवता आपल्या प्रमुख मार्गदर्शक आणि मान्यवरांना आपण वेळ देऊया। मी आपल्या प्रदेश अध्यक्षा आदरणीय रेखाताई ठाकूर यांना विनंती करते की या ठिकाणी त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे, आपले विचार या ठिकाणी व्यक्त करावे। आमच्या उंचीच आहे नाही असं काही पुणे महानगरपालिका क्षेत्रातील महिला आघाडीने घेतलेल्या या महिला मेळाव्यासाठी मंचावर उपस्थित अध्यक्ष अंजलीताई आंबेडकर, अरुंधतीताई शिरसाट, राज्य कार्यकारिणी मधल्या सर्व सदस्य, ज्यांनी हा मेळावा आयोजित केला त्या महिला आघाडीच्या पुणे महिला आघाडीच्या शहर आघाडीच्या अध्यक्ष अनिताताई चव्हाण, त्यांच्या दोन्हीही महासचिव जिल्हाध्यक्ष सीमाताई भालेसाई, त्यांच्या महासचिव, पुणे महानगरपालिकेचे अध्यक्ष अरविंद तायडे, त्यांचे सगळे सहकारी, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि समोर उपस्थित माझ्या सर्व महिला बंधू भगिनींनो, अनिताताईंनी मला साधारण महिन्यापूर्वी ह्या कार्यक्रमाचं आयोजन करू का असं विचारलं, तुम्ही याल का? तेव्हा मी त्यांना पटकन हो म्हणून सांगितलं होतं। आपण एका राजकीय पक्षाच्या महिला आघाडीचा हा मेळावा जरी घेतलेला असला तरी मला असं वाटलं की हा राजकीय कार्यक्रम नाही, एक महिलांबरोबर चांगला संवाद करण्याची ही संधी आहे आणि त्याच दृष्टिकोनामधून मी आपल्याशी बोलायला या ठिकाणी उभी आहे। आपल्या देशामध्ये महिलांचं राजकारणामधलं पार्टिसिपेशन, महिलांचा सहभाग हा अतिशय कमी आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला किंवा त्याचमुळे कदाचित आपल्याला पक्षामध्ये देखील
हा प्रश्न अनेक ठिकाणी भेडसावतो की महिला काम करायला उत्सुक नसतात, महिला आघाडी जमा करता करता खूप त्रास होतो. परंतु ज्या काही ठिकाणी महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीची महिला आघाडी अतिशय स्ट्रॉंग आहे, असं हे ठिकाण आहे पुणे शहर. की या ठिकाणी आपली महिला आघाडी अतिशय स्ट्रॉंग आहे. असं मी एक महिला आघाडीची अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेशची अध्यक्ष म्हणून देखील या ठिकाणी बोलू शकते. अनेक शहरं आहेत, फक्त एकच नाही, अनेक आहेत. त्या ठिकाणी आपली महिला आघाडी स्ट्रॉंग म्हणता येईल. साधीच गोष्ट तुम्हाला एक, मी थोडी संवाद किंवा गप्पा मारण्याच्या मूडमध्ये आहे. माझ्या एका महिला चळवळीतल्या मैत्रिणीचा मला फोन आला. पुण्यामध्ये जेव्हा प्रकरण गाजत होतं, आपल्या महिला पोलीस स्टेशन मध्ये जाऊन बसल्या होत्या आणि रात्री 3-3 वाजेपर्यंत आपण लाईव्ह बघत होतो. त्याच्या दुसऱ्या दिवशीच मला तिचा फोन आला आणि ती एकतर हा सगळा विषय देखील खूप सर्व ठिकाणी पोचला, त्याचं ते प्रतीक होतं. आणि आपल्याकडच्या ज्या फेमिनिस्ट महिला संघटना आहेत किंवा पुरोगामी महिला संघटना आहेत, त्याच्यापैकीच एक ती होती. आणि तो प्रश्न तिने देखील खूप तळमळीने त्या ठिकाणी मला विचारला. मी फक्त तिला एवढंच सांगितलं की त्या मुली खूप दिवसांपासून त्या ठिकाणी झगडत होत्या. ज्या क्षणी महिला आघाडीची, पुणे महिला आघाडीची एंट्री त्याच्यामध्ये झाली, त्याच्यानंतर तो प्रश्न खऱ्या अर्थाने फोकस झाला. फोकस कशा अर्थाने, तुम्ही नीट लक्षात घ्या की व्यक्तिगत पातळीवरती आपण खूप सारं करत असतो, मदत करत असतो, केसेस करत असतो, परंतु त्याला राजकीय अँगल नसतो किंवा राजकीय भूमिका नसते. तर या ठिकाणी पोलिसांच्या समोर जेव्हा वंचित बहुजन महिला आघाडी येते, तेव्हाच पोलीस सावध होतात, तेव्हाच त्याची दखल घेतली जाते. दखल घेतली तरी आपल्याला रिझल्ट मिळालेला नाही हे देखील मला माहिती आहे, पण तरी देखील दाबून टाकू शकत नाहीत, पोलीस दाबून टाकू शकत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे आणि हीच आपली ताकद आहे, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. ही जी ताकद आहे, ही ताकद आपण वाढवली पाहिजे, ही ताकद आपण ओळखली पाहिजे. ही आपली ताकद आहे आणि त्या दृष्टिकोनामधून आपलं जे काही काम आहे ते अधिक संघटित आणि अधिक ताकदवान आपण केलं पाहिजे. याची अजून एक गरज आहे या ठिकाणी, की त्या अर्थाने मला असं वाटत नाही की या ठिकाणी ज्या पद्धतीने इथले प्रस्थापित राजकारणी काम करतात त्या पद्धतीने आपण करतो. आपण करतो एका सामाजिक भूमिकेमधून करतो आणि सामाजिक पातळीवर जसं करतो त्याच पद्धतीने आपण काम करत असतो. आणि आज एवढ्या अत्याचाराच्या गोष्टी देखील आता या ठिकाणी झाल्या. आज एवढे अत्याचार वाढलेले असताना महाराष्ट्रामध्ये ताकदवान महिला आंदोलन नाही. मी आपल्या पक्षाबद्दल बोलत नाही आहे. एक जी स्त्री चळवळ असायला पाहिजे त्या प्रकारची चळवळ की जिचा वचक या ठिकाणच्या प्रस्थापितांना, या ठिकाणच्या सत्तेला, या ठिकाणच्या पोलिसांना असला पाहिजे, अशी वचक असलेली चळवळ आज महाराष्ट्रामध्ये नाही आहे. आणि ही जी पोकळी आहे, ह्या पोकळीमध्ये मला असं वाटतं की आपल्यासाठी खूप जबाबदारी आहे. आपण ते करू शकतो, किंबहुना आपण सध्या तेच करत आहे. पुण्यामध्ये जे झालं, प्रकरण घडलं, ते काही अपवादात्मक नाही आहे. किंबहुना त्यांचा जो काही आत्मविश्वास त्या ठिकाणी त्या 3 मुलींच्या घरामध्ये शिरून तिथली झाडाझडती घेतानाचा जो काही पोलिसांचा आत्मविश्वास आहे, त्याचं कारण असं
की ते कितीही बेकायदेशीर वागले, ते कितीही मुजोर वागले, ते कितीही लोकांशी चुकीचं वागले, तरी त्यांचं कुणीच काही करू शकत नाही असा एक आत्मविश्वास त्यांचा वाढलेला आहे. आणि म्हणून ते अशा प्रकारे येतात की आपल्याला काहीच होणार नाही असं त्यांना वाटत असतं आणि म्हणून ते येतात. मला असं वाटतं की आपल्याला ह्या सर्व ज्या गोष्टी घडत आहेत याचं नेमका कार्यकारण भाव देखील समजला पाहिजे, समजून घेतला पाहिजे. तर मग आपण पुढे काय केलं पाहिजे हे देखील आपल्याला लक्षात येईल. त्या ठिकाणी आपण अजून एक प्रेझेंटेशन देखील पाहिलं. तुम्ही किती जणींनी तो कार्यक्रम किंवा ते नंतर जे काही लाईव्ह झालेलं आहे व्हिडिओ स्वरूपात आज असेल ते किती जणांनी पाहिलेलं आहे? फार जणींनी नाही पाहिलेलं. म्हणजे आता जे सोशल मीडियाचा विषय सांगितला त्या विषयानुसार तुम्हाला सर्व जणींना मला असं वाटतं की त्या माध्यमामधून हे बघितलं पाहिजे. आणि तिथे काय बघायचं आहे आपल्याला? मला माहिती आहे की आपली लढाई अजून संपलेली नाही, किंबहुना त्या ठिकाणी पोलिसांनी जे आपल्याला दिलेली उत्तर आहेत त्याच्यामुळे ती लढाई पुढे सुरू आहे. परंतु आपण एक लक्षात घ्या की पोलीस स्टेशन मध्ये पोलिसांच्या सुद्धा वेगवेगळ्या ज्या टॅक्टिक्स असतात ते आपल्याला बसवून ठेवतात तासन तास, कुठल्या तरी कोपऱ्यात बसवतात किंवा बसायलाच देत नाहीत. तर त्या ठिकाणी पोलिसांच्या समोर आपला सर्व जो काही नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, त्या पोलिसांच्या समोर त्या ठिकाणी स्वतःच्या अधिकारात खुर्च्यांवर बसून पोलिसांबरोबर संवाद करत आहेत, न घाबरता संवाद करत आहेत. आणि तिथे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे खूप सारे जण बोलत होते, खूप महिला बोलत होत्या त्या ठिकाणी, खूप व्यक्ती त्या ठिकाणी बोलत होत्या. तर हे आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे की आपण जेव्हा पोलीस स्टेशनला जातो तेव्हा पोलिसांच्या या ज्या टॅक्टिक्स आहेत या टॅक्टिक्स आपल्याला माहित असल्या तर मग आपले जे अधिकार आहेत की आपल्याला पोलिसांनी बसायला खुर्ची दिली पाहिजे, आपल्याशी बोललं पाहिजे. आपण जेव्हा एक कुठला तरी सार्वजनिक विषय घेऊन जात असतो तेव्हा पोलिसांनी त्याचं त्या ठिकाणी दखल देखील त्याच पद्धतीने घेतली पाहिजे. आपल्याला आपले अधिकार आहेत आणि पोलीस ज्या पद्धतीने आपल्याला दबवतात तसं त्यांच्या समोर आपल्याला दबायचं नाही आहे. हे देखील आपल्याला महिला आघाडी म्हणून शिकायचं आहे, शिकलं पाहिजे आपण. हे जे महत्वाच्या गोष्टी आहेत. तुम्ही आज या ठिकाणी जेव्हा जमा आहात आणि आपण काय नेमकं करणार आहोत याच्याबद्दलचं मार्गदर्शन घेत आहात तेव्हा आणखीन एक विषय आहे. तुम्ही पाहिलं असेल काल की एक पक्षाच्या तर्फे पत्रक जारी झालेलं आहे की आपल्याला राखी बांधायची आणि त्याच्यात आपण म्हटलेलं आहे त्या पत्रकात की पोलीस आमच्याशी दादागिरीने वागले, म्हणजे त्या मुलींशी दादागिरीने वागले आणि जे कार्यकर्ते त्यांच्या समोर बसले होते त्यांच्याशी बंधुभावाने किंवा न्यायाने वागलेले नाही. हा विषय देखील तुम्ही नीट समजून घ्या की ते असे वागतात याचं कारण असं की ते मुळात आपल्याला बहिणी किंवा बंधू मानतच नाहीत. आपला समाज हा असा समाज आहे की आपल्या जातीतला आपला बंधू असू शकतो, आपली भगिनी असू शकते, जे आपल्या बरोबरीचे आहेत त्याच्यामध्ये जे लोक नाहीत त्यांना ज्या प्रकारे त्या मुलींना त्या ठिकाणी अपमानित केलं गेलं, त्यांच्याबरोबर ज्या प्रकारची भाषा वापरली गेली ती बहिणींबरोबर वागायची भाषा नाही आहे. त्यामुळे भगिनी भाव हा मुळात नाही आहे ज्याची आपण अपेक्षा करतो आहोत किंवा ते आपण मिळवायचं आहे. हे जे त्यांचं संपूर्ण जे काही दादागिरी आहे की ते स्वतःला समजतातच वरिष्ठ आणि स्वतःला समजतातच दादा आणि म्हणून ते आपल्या बरोबर अशा प्रकारची दादागिरी करत असतात. आपण त्यांना सांगतोय की आम्ही तुम्हाला राख्या बांधायला येणार आहेत कारण तुमच्या कर्तव्याची जाणीव आम्हाला तुम्हाला द्यायची आहे. परंतु हा प्रश्न फक्त पोलिसांचा नाही आहे. आपण बघतो की आपल्या समाजामध्ये जरी म्हटलं जातं की भाऊ हा बहिणीचं रक्षण करता असतो, पती हा बायकोचं रक्षण करता असतो, तरी देखील याच्यापेक्षा वेगळे वागणारे
बहिणींना आणि बायकांना प्रताडित करणारे पुरुष ही देखील आपल्या समाजामधलं एक वास्तव आहे. आणि त्यामुळे ह्या सर्वाबरोबर आपल्याला आपला संघर्ष आहे. एका बाजूला संघर्ष आहे आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला त्यांना बदलायचं देखील आहे. आणि हे जे काम आहे, हे काम आपली जी ताकद आहे ती ताकद वापरून, आपल्या पक्षाची जी ताकद आहे, आपल्या संघटनेची जी ताकद आहे, आपल्या राजकीय विचाराची जी ताकद आहे ती वापरून आपल्याला करायचं आहे. आपल्याकडे राजकारणामध्ये महिला का नाही आहेत? साधी गोष्ट अशी आहे की हेच जे उच्च नीचतेचं आपलं समाजामधलं जे स्त्री पुरुष विषमतेचं, उच्च नीचतेचं जे आपलं नातं आहे, त्याच्यामुळे समाजामध्ये काही वाईट प्रवृत्ती, वाईट जी काय व्यवस्था आहे तिच्या माध्यमामधून आहेत. आणि राजकारणामध्ये महिला सुरक्षित नाहीत. त्यांचं शोषण होऊ शकतं आणि शोषण होतं. विशेषतः प्रस्थापित पक्ष या ठिकाणचे जे आहेत, त्या प्रस्थापित पक्षामध्ये तुम्ही जर का बघितलं तर एक महत्वाचा क्रायटेरिया आज राजकारणामध्ये असा असतो की काम करणाऱ्या ज्या पदाधिकारी निवडल्या जातात त्या दिसायला चांगल्या, चिकण्या चोपड्या, नटव्या, मस्त रंगोटी केलेल्या असाव्या लागतात. परंतु प्रत्यक्षात त्या काम काय करतात? म्हणजे एवढं पुण्यामध्ये प्रकरण घडलं. महिला आयोगाच्या अध्यक्ष आमच्या सुंदर आहेत, आम्हाला अभिमान आहे त्यांचा. परंतु त्यांनी केलं काय? तुम्ही जर का पक्षाचं तुमचं जे नेतृत्व आहे, तुमची जी पक्षामधली जी सत्ता आहे, लक्षात घ्या आपल्याला पण हा विषय आहे, आपल्यासाठी पण आहे, कारण आपल्या पक्षामध्ये देखील एक उतरंड असते. पण जर का सत्तेवर असलेली माणसं, पुरुष विशेषतः, आपल्या बरोबर अशा पद्धतीच्या दादागिरीने वागत असतील तर आपल्याला पक्षातही, समाजातही, राजकारणामध्येही आपल्याला त्याच्या विरोधामध्ये खुद्दारीने उभं राहायचं. हे खूप महत्वाची गोष्ट आहे. तर मग आपण कुठेतरी समाजामधल्या ज्या पीडित महिला आहेत, ज्यांचं खऱ्या अर्थाने शोषण झालेलं आहे, त्या प्रताडित झालेल्या आहेत, त्यांना न्याय देण्याचं काम करू शकतो. नाहीतर मग कसं होतं की एखाद्या महिलेवरती अत्याचार झाला, तो कोणीतरी आपल्याच कार्यकर्त्यांपैकी किंवा आपल्याच कोणापैकी कोणीतरी केलेला आहे असं कळल्यानंतर मग आपल्याला एखादा फोन येतो की जाऊ दे ना, आपल्या कार्यकर्त्याचं आहे. तर हे असे विषय जे आहेत, या विषयामध्ये एक महिला, फुले आंबेडकरी चळवळीमधली महिला म्हणून आपल्या काय भूमिका राहणार आहेत? खरं तर हा सर्व विषय खूप मोठा आहे आणि हा विषय काही एका अशा प्रकारच्या कार्यक्रमामध्ये घेता येणार नाही. पण हा प्रशिक्षणाचा देखील खूप मोठा विषय आहे की आपण कसं राहिलं पाहिजे, आपण कसं, कोणत्या गोष्टींना महत्व दिलं पाहिजे. इथे सोशल मीडियाचं त्या सांगत होत्या, काय आपण केलं पाहिजे सोशल मीडियामध्ये, पक्षाचं जे काम आहे, भूमिका आहे, ती कशी काय सोशल मीडियामधून आपण तिचं व्हायरल केलं पाहिजे, हे जसं सांगत होत्या सारिकाताई. तिथे मला आणखीन एक विषय सांगायचा होता की कोण रील करायला सांगितलं त्यांनी. इथे मला असं वाटतं की आपला आता समोर बसलेल्या ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी तो विषय थोडा कठीण आहे. पण तरी देखील एक महत्वाचं मी बघत असते, अगदी आमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बद्दल देखील माझ्याकडे अनेक वेळा तक्रारी अशा येत असतात की त्यांचे स्वतःचेच फोटो, आणि ते सुद्धा पक्षाशी संबंधित नसलेले, जसं नट्या किंवा आणखीन मॉडेल्स कसं करत असतात त्या पद्धतीने जे फोटो आपण करत असतो, त्या मोहापासून आपण दूर राहायला पाहिजे. जर पक्षाचे पदाधिकारी आपण आहोत तर मग आपल्या वॉलवरनं येणारा जो सगळा मॅटर आहे, हा विशेषतः इकडचं जे सामाजिक आहे, इकडचं जे राजकीय आहे, इकडचं जे पक्षाचं काम आहे त्याच्याशी संबंधितच असला पाहिजे.
हे देखील आपण नीट लक्षात घ्या. कारण कसं होतं की आपल्याला तो मोह काही फार सहजपणे सोडता येतो असं नाही. भले भले मी बघितलेले आहेत की त्या मोहामध्ये कशा पद्धतीने अडकलेले आहेत. परंतु आपण काही मॉडेल नाहीये किंवा आपण चित्रपट सृष्टीमध्ये काम करणारे लोक नाहीये. त्यामुळे आपले वेगवेगळ्या ह्याच्यामधले फोटो टाकणं हा काही त्या सोशल मीडियाचा प्रॉपर उपयोग आहे असं मला वाटत नाही. आपण सर्वांनी मी ज्या काही बोलत आहे त्याचा खूप गंभीरपणाने विचार करावा म्हणून मी हे या ठिकाणी मांडलेलं आहे. तुम्ही आता इथे काही महिलांनी कशा पद्धतीने वॉर्डामध्ये किंवा स्थानिक पातळीवरती काम केलं जात आहे, आपण लोकांना मदत करण्याचं, महिलांना मदत करण्याचं जे काम करत आहोत त्याच्याबद्दलची माहिती दिली. आणि मला असं वाटतं की हे खूपच महत्वाचं काम आहे. कारण समाजामध्ये खूप लोकांच्या अडचणी खूप आहेत आणि त्यांना खऱ्या अर्थाने त्यांचे प्रश्न सोडवणाऱ्या, त्यांना न्याय देणारा असं माध्यम आज इकडचे सर्व राजकीय पक्ष काही राहिलेले नाही. राजकारणाची उद्दिष्ट लोकांची वेगळीच झालेली आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आपल्या समाजामध्ये ज्या अडचणी आहेत महिलांच्या आणि विशेषतः तळागाळातल्या समाजाच्या त्या सोडवण्यासाठी अगदी ह्याच्या वॉर्ड पातळीपर्यंतचे जे प्रश्न आहेत, नागरी प्रश्न आहेत, त्याला आपण महत्व दिलं पाहिजे. एक विषय मी या ठिकाणी मांडायला मागते की आपण म्हणजे मुंबईमध्ये हा प्रश्न खूप जास्त आहे म्हणून मी तो मांडणार आहे. तो तुम्ही महानगरपालिकेच्या पातळीवरचा विषय असल्यामुळे सर्वांनी ऐकावा असं मला वाटतं की एक प्रश्न निर्माण झाले. आपण काल पाहिलं असेल 2 दिवसापूर्वी की मुंबईमध्ये कबूतरखान्याजवळ एक आंदोलन झालं. कबुतरांच्या प्रेमापोटी जैन समाजामधल्या एका व्यक्तीने कोर्टाचं आणि महानगरपालिकेचा आदेश असतानाही तो आदेश धुडकावून लावून कबुतरांना चारा देण्याचं काम त्या ठिकाणी केलं. तर कबुतरांचं विशेषतः मानवी आरोग्यासाठी काही खूप धोकादायक अशा गोष्टी पुढे आल्यानंतर कबुतरखाना नष्ट करण्याचं किंवा तिथून उठवण्याचं काम दादर मधला जो कबुतरखाना आहे ते कोर्टाने आणि महानगरपालिकेने केलेला आहे. पण तरी देखील तो आदेश आम्ही पाळणार नाही अशी एक प्रकारची दादागिरीची भूमिका जैन समाजातल्या काही व्यक्तींनी घेतलेली आहे. आणि अशाच प्रकारची जी भूमिका आहे, हा प्रश्न खूप जास्त गंभीर आहे असं मी बघत आहे मुंबईमध्ये की वेगवेगळ्या हाऊसिंग सोसायट्या ज्या आहेत त्या हाऊसिंग सोसायट्यांमध्ये जागा देताना जे लोक मांसाहार करतात त्यांना जागा मिळत नाही असे नियमच लावलेले आहेत. आडनाव विचारतात, तुमचं आडनाव काय, मग तुम्ही नॉनव्हेज खाता का, आणि नॉनव्हेज जर खात असेल तर सोसायट्यांमध्ये जागा नाही. ही जी एक प्रकारची दादागिरीची संपूर्ण भूमिका आहे आणि ते विशेषतः त्या ठिकाणी म्हणजे मी खरं म्हटलं तर हा प्रश्न प्रांतीय किंवा जातीय भूमिकेमधनं किंवा धार्मिक भूमिकेमधनं नाही मांडत आहे, परंतु असं झालेलं आहे की विशेषतः बीजेपीचा जो पाठीराखा भांडवलदार आणि जैन समाजामधला वर्ग आहे, ज्यांचे जे मोठे बिल्डर्स आहेत त्यांच्यातर्फे हा विषय अशा पद्धतीने की तुम्हाला जागाच मिळत नाही सोसायटीमध्ये. तुम्ही जर का एखाद्या चांगल्या सोसायटीमध्ये जागा घ्यायला गेलात तर तुम्हाला जर तुमचं आडनाव ठाकूर असेल, जर तुमचं आडनाव पाटील असेल, सावंत असेल तर तुम्हाला जागा मिळत नाही. आणि हे सगळं अधिकृत सोसायट्यांमध्ये या पद्धतीच्या नियमावल्या लावलेल्या आहेत. तर ह्याला जोडून हा प्रश्न पुण्यात किती आहे मला माहित नाही, परंतु ह्याला जोडून एक प्रश्न मला जो पुण्यातला जाणवलेला आहे, मी बाळासाहेबांकडे आणि अंजलीताईंकडे देखील 1 महिन्यापूर्वी साधारण हा विषय बोलले होते की विशेषतः ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये, आणि पुण्यातलाच हा विषय आहे, मुंबईमध्ये देखील हा विषय आहे, ज्या इंग्रजी माध्यमाच्या वेगवेगळ्या श्रीमंत शाळा आहेत त्या श्रीमंत शाळांमध्ये आपली देखील मुलं जातात, परंतु त्यांना
मधल्या सुट्टीतल्या डब्यामध्ये नॉनव्हेज आणता येत नाही, अंड आणायची परवानगी नसते. बरोबर आहे का? किती जणांचा हा अनुभव आहे? आता माझं म्हणणं याच्यात आहे की शाळेचा भरपूर जवळजवळ दिवसाचा महत्वाचा वेळ मुलांचा तिथे जातो. सकाळी 7 पासून मुलं शाळेत जातात, ते संध्याकाळी 3 पर्यंत 2-3 पर्यंत घरी येतात. म्हणजे ज्या वेळेस त्यांचं पोषण म्हणून आपण त्यांना चांगलं आहार देण्याच्या भूमिकेमध्ये असतो, तिथे अंड नॉनव्हेज वरची बंदी एखाद्या वेळेस, म्हणजे सुकटावरची बंदी मी एखाद्या वेळेस मान्य करू शकते कारण त्याचा वास येतो. परंतु अंड हे म्हणजे एका बाजूला आपण बघतो की सरकारी जाहिराती आहेत की संडे हो या मंडे रोज खाओ अंडे, तरी देखील मुलांना एक जे प्रोटीन देणारं आणि हेल्दी फूड आहे ह्या फूड पासून वंचित करण्याचं काम ह्या शाळा करतात आणि ह्याच्यात दादागिरी आहे. आणि जर पालकांनी जाऊन त्याच्याबद्दल काही आर्ग्युमेंट केलं तर त्या शाळा म्हणतात तुम्हाला काय करायचं ते करून घ्या, आमचा नियम बदलणार नाही, आमच्याकडे हे येणार नाही. तर ह्या विषयावरती मला असं वाटतं की महिला आघाडीने बोलायची गरज आहे, बोललं पाहिजे असं मला वाटतं. आणि सरकारकडेच मागणी केली पाहिजे की असं म्हणजे अंड्यासारखं फूड तुम्ही शाळेमध्ये बंदी आणता, याला काय आहे, हे चुकीचं आहे हे. आणि विशेषतः आमच्या बहुजन समाजाची ही संस्कृती आहे की आमच्याकडे जे काही आम्हाला प्रोटीन मिळणार आहे ते नॉनव्हेज मधूनच मिळत असतं. ही आमचं खाद्याची संस्कृती आहे इथली, आणि तीच तुम्ही त्या ठिकाणी आम्हाला सांगता की ते तुमचं काही चालणार नाही. त्या ठिकाणी तुम्ही पण इकडचे जे काही व्हेजिटेरियन लोक आहेत त्यांच्यासारखंच खाणं बनवा आणि तेच मुलांना द्या, तरच तुमचा डबा इथे चालवला जाईल, नाही तर तुमचा डबा त्या ठिकाणी चालत नाही. हे जी काय दादागिरी आहे, ह्या दादागिरीबद्दल मला असं वाटतं की आपण बोलण्याची गरज आहे. कारण समाजाचे हे असे सारे जे काही प्रश्न असतात ना, या प्रश्नांवरती कोणीच बोलायला आज तयार नाही आहे. आणि मला असं वाटतं की असे वेगवेगळ्या ज्या समस्या समाजामध्ये आहेत आणि हैराण असतात आया, हे मी बघितलेलं आहे की मुलांना काय द्यायचं याच्यासाठी. आणि अंड हा असा पदार्थ आहे की तो साधारणपणे मुलांना आवडतो आणि तो पौष्टिकही आहे. त्यामुळे त्याच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की आपण काहीतरी भूमिका मांडल्या पाहिजेत आणि सरकारकडेच हा नियम करून घेतला पाहिजे सरकारकडून की अशा पद्धतीने बंदी करता येणार नाही. कोणत्या गोष्टी खायच्या आणि कोणत्या गोष्टी खायच्या नाहीत याच्याबद्दल शाळांना त्यांनी निर्देश दिले पाहिजे असं मला वाटतंय. आता मी जरी आज राजकारण नाही आहे असं म्हटलं तरी आज इथे संधी आहे म्हणून एका विषयावरती बोलणार आहे की जे महाराष्ट्रामधलं सध्या राजकारण चाललेलं आहे. तुम्ही पाहिलं असेल 2 प्रश्न सध्या गाजत आहेत. एक म्हणजे निवडणुकीमधलं जे 76 लाखाचं वोटिंग आहे, जे त्या दिवशी निवडणुकीच्या दिवशी झालेलं अतिरिक्त वोटिंग आहे, त्याच्याबद्दल आपण लढत आहोत. बाळासाहेब लढत आहेत, राजीव गांधींनी देखील त्याच्याबद्दल व्हिडिओ टाकला. त्याच्यानंतर राहुल गांधींनी त्याच्यावरती एक प्रोग्राम केला. आपलं म्हणणं असं आहे की हे ज्या सभागृहामध्ये, म्हणजे खरं म्हटलं तर एक तर कोर्टामध्ये नाहीतर लोकसभा किंवा विधानसभांची जी सभागृह आहेत त्याच्यामध्ये हा विषय मांडणं खरं तर गरजेचं आहे. परंतु या महत्वाच्या ठिकाणी हे कोणतेही विषय मांडता पब्लिक प्लॅटफॉर्म वरती ते मांडण्याने काही निर्माणच होत नाही. म्हणजे तुम्ही बोलायला या ठिकाणी लोकांमध्ये प्रचार करता की आम्ही त्याच्या विरुद्धचे आहोत, परंतु आम्ही लोकसभेमध्ये आवाज उठवणार नाही, आम्ही विधानसभेमध्ये आवाज उठवणार नाही, तर आम्ही कुठेतरी पब्लिक प्लॅटफॉर्म वरती बोलणार. आणि मग त्याच्या बाजूने मग नंतर एक जितेंद्र आव्हाडांनी देखील एक व्हिडिओ केला. त्याच जितेंद्र आव्हाडांच्या बद्दल थोडंसं मला बोलायचं आहे की आज जनगणनेचा जो विषय आहे, राष्ट्रीय जनगणनेमध्ये जातनिहाय जनगणना झाली पाहिजे.
आणि विशेषतः ओबीसी समाजाची ही मागणी असल्यामुळे हा विषय खूप आज महाराष्ट्रामध्ये तापलेला आहे. आणि या पार्श्वभूमीवरती आणि ओबीसीचं जे आरक्षण आहे, राजकीय आरक्षण, जे सुप्रीम कोर्टाने बाद ठरवलेलं होतं याच्या अगोदरच्या निवडणुकीमध्ये, त्याला आता परत एकदा मान्यता देऊन परत निवडणुका घेण्याचा घाट घातलेला आहे. परंतु परत या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो की हा धोका आहे की ज्या ठिकाणी आरक्षण म्हणजे आदिवासी भागात असेल किंवा आणि कुठल्या भागात जिथे जास्त शेड्यूल कास्ट किंवा शेड्यूल ट्राईबची संख्या आहे त्या ठिकाणी ओबीसीना आरक्षण तुम्ही दिलत रे दिलत की ते त्याच्यावरती चॅलेंज येणार आहे. आणि त्यामुळे ह्यांनी जरी म्हटलं की हा विषय क्लॅरिफाय केला सुप्रीम कोर्टाने, तरी उद्या कोणीतरी ऑब्जेक्शन घेतल्यानंतर त्या निवडणुका चॅलेंज होणार आहे. आणि त्यामुळे राजकीय आरक्षणाचा जो विषय आहे हा विषय निघालेला नाही. पण तरी देखील या ठिकाणी निवडणुका घेण्याचा हा एक घाट घातला जात आहे आणि राजकीय आरक्षण ओबीसीला मिळालं आहे अशा प्रकारचा प्रचार केला जात आहे. आणि या पार्श्वभूमीवरती काल परवा नागपूरमधून राष्ट्रवादीने 100 दिवसाची ओबीसी यात्रा सुरू केलेली आहे, परवा ना. आणि त्याच्या उद्घाटनाच्या भाषणामध्ये जितेंद्र आव्हाडांनी जे काय वेगवेगळे स्टेटमेंट्स केलेली आहेत, ही स्टेटमेंट्स म्हणजे तद्दन खोट्याचा नमुना आहे. आणि त्याच्याबद्दलच थोडस या ठिकाणी आपल्याला सांगायला मी मागते. आणि विशेषतः अशा पद्धतीने ओबीसीची दिशाभूल करणारं जे काही कार्यक्रम होणार आहे, काय झालं थांबायला सांग. हा विषय खूप महत्वाचा आहे. राजकारणामध्ये कसं आहे की ज्यांनी कधीही ओबीसीचं काम केलं नाही, किंबहुना ज्यांना मराठा ब्रिगेड म्हटलं जातं, आणि ज्या मराठा ब्रिगेडने इथे मराठ्यांना ओबीसीचं आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून महाराष्ट्रामधलं वातावरण गढूळ केलं, त्यांच्यातर्फे आज ओबीसीची यात्रा निघालेली आहे. लक्षात घ्या. याचं कारण असं की आज जातनिहाय जनगणनेच्या प्रश्नावरती सगळ्या देशातला ओबीसी हा जागृत होऊन या विषयाकडे बघत आहे. आणि 100 दिवसाची यात्रा यांनी घेतलेली आहे. आणि याच्यामध्ये स्टेटमेंट्स करताना जितेंद्र आव्हाडांनी एवढ्या लोणकड्या थापा मारलेल्या आहेत की फुलेंनंतर बाबासाहेबांनंतर कोण नेता असेल ओबीसीचा? शरद पवार. तुम्ही भाषण ऐका त्यांचं, मग तुम्हाला कळेल. आणि ते हे सांगत असताना विशेषतः आणखीन एक लक्षात घ्या गोष्ट की 52 साली बाबासाहेबांनी राजीनामा दिला या विषयावरती. त्याच्यानंतर जनता पक्षाचं सरकार जे आलेलं आहे 77 साली, तोपर्यंत काँग्रेसने या विषयावर काही केलं नाही. त्याच्याबद्दल ते काही बोलत नाही. काँग्रेसने जी पापं केलेली आहेत, काँग्रेसने जो अन्याय केलेला आहे ओबीसीवरती, राष्ट्रवादी पक्षाने आज जरी वेगळा संसार थाटलेला असला तरी ते त्यांच्याच घरातले आहेत, हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि ह्यांचा इतिहास हा आहे की त्यांनी संपूर्ण ओबीसी समाजाचं जे काही बाबासाहेबांनी दिलेलं आरक्षण होतं किंवा बाबासाहेबांनी दिलेला जो प्रोग्राम होता तो दाबून टाकायचं काम या देशामध्ये 50 वर्ष केले. म्हणजे 93 साली जेव्हा इंदिरा साहनी खटल्याचा निकाल लागला, त्याच्यानंतर ओबीसींना पहिल्यांदा नोकऱ्यांमध्ये आणि शिक्षणामध्ये राष्ट्रीय पातळीवरती आरक्षण लागू झालं. 52 साली बाबासाहेबांनी राजीनामा दिला आणि 93 साली आरक्षण लागू होतं. 40 वर्ष ओबीसींच्या वरती अन्याय करायचं काम कोणी केलं? काँग्रेसने केलं. आणि काँग्रेस हा राष्ट्रवादीचाच भाग आहे, कारण त्यांच्याच घरातून राष्ट्रवादी निघालेली आहे. आणि त्याच्यानंतर पुढे आणखीन एक थाप मारलेली आहे की 92 साली शरद पवारांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना संपूर्ण ओबीसी आयोग मंडल आयोग लागू केला. अशी थाप मारलेली आहे बरं. आणि हे सगळे 100 ठिकाणी आता जे फिरणार आहे 100 दिवस,
तिथे सगळ्यांना हे सांगणार आहेत. मी आता मगाशी बाळासाहेब भेटले होते, त्यांना म्हटलं की असं तो बोलत आहे. तेव्हा बाळासाहेब म्हणाले की एक लक्षात घ्या की ज्यावेळेस 79 साली मंडल कमिशनने अहवाल सादर केला जनता पक्षाकडे, म्हणजे त्यावेळेस मोरारजीभाई देसाई होते, त्यांच्याकडे केला. त्याच्यानंतर जनता पक्षाचं सरकार पडलं आणि म्हणून तो प्रश्न थांबला, त्या ठिकाणी काही करता आलं नाही. त्याच्यानंतर इंदिरा गांधी सत्तेवर आल्यानंतर इंदिरा गांधींनी ज्यावेळेस राज्यांकडे हा प्रश्न पाठवला, तेव्हा महाराष्ट्राकडे हा प्रश्न जेव्हा 84 साली आला, इंदिरा गांधी वारण्याच्या आधी, की या प्रश्नावरती काय करायचं, विधान मंडळामध्ये तुम्ही, विधानसभेमध्ये तुम्ही या बाबतीमध्ये ठरवा, तुमच्या कॅबिनेटचे निर्णय आम्हाला कळवा. आणि त्यावेळेस शरद पवार ज्या कॅबिनेटचा हिस्सा होते, त्या कॅबिनेटने ह्या प्रश्नाची चर्चा विधानसभेमध्ये होता कामा नये अशा प्रकारची भूमिका घेतली आहे. म्हणजे ज्यांचं सर्व राजकारणच मुळी या ठिकाणचा हा संपूर्ण जो काही 52% किंवा त्याहीपेक्षा अधिक, म्हणजे बिहारच्या जनगणनेमध्ये तर 65% ओबीसी आहे ह्याच्यामध्ये, लोकसंख्येमध्ये असं आलेलं आहे. तर जवळजवळ 60-65% असलेल्या समाजाला वंचित ठेवलेला आहे त्यांच्या न्याय हक्कांपासून. त्यांनाच परत क्रेडिट देण्यासाठी 100 दिवसाची यात्रा निघालेली. तेव्हा ते जे काही बोलत आहेत, आता ह्या गोष्टी देखील मी इथे का सांगते आहे, तर तुम्ही देखील हे जाऊन सगळ्या लोकांना हे सांगितलं पाहिजे. ते तुमच्याकडे जेव्हा येतील आणि पक्षाच्या ज्या ज्या ठिकाणी ते जाणार आहेत त्या ठिकाणच्या पक्षाने, वंचित बहुजन आघाडीच्या लोकांनी हे त्या ठिकाणी हे सांगितलं पाहिजे की हे खोटं बोलतायत. हे जे काही सांगतायत की राष्ट्रवादीने काय केलं, तर यांचा मुळी धंदाच या ठिकाणच्या ओबीसींच्या विरुद्ध इकडची संपूर्ण मराठीशाही चालवण्याचा आहे, श्रीमंत मराठ्यांचं राजकारण करण्याचं आहे, गरीब मराठ्यांना सुद्धा ज्यांनी आजपर्यंत या ठिकाणी वंचित ठेवलेलं आहे. तर असं हे सगळं जे काही या ठिकाणचं राजकारण आहे, या राजकारणाबद्दल देखील तुम्हाला पूर्णपणे अपडेट असलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला जेव्हा सांगतोय आम्ही की तुम्ही सोशल मीडियावरती जा, कारण काय, तर वृत्तपत्र आणि या ठिकाणचा इलेक्ट्रॉनिक मीडिया आपल्या बातम्या देत नाही, सोशल मीडियावरनं आपल्या बातम्या येतात. आणि त्यामुळे सोशल मीडिया जो आहे, त्या सोशल मीडियामधून ज्या आपल्या पक्षाच्या बातम्या येतात त्या लोकांपर्यंत घेऊन जायला पाहिजे. फक्त सोशल मीडियापर्यंत मर्यादित राहणं हे आपलं उद्दिष्ट नाही. मी बघितलेलं आहे की अनेक जण 24 तास त्या सोशल मीडियामध्ये बुडालेले असतात. तुम्ही सोशल मीडियामध्ये बुडून जास्त काही करू शकत नाही. तुम्हाला जास्तीत जास्त लोकांमध्ये जाऊन आपला जो काही कार्यक्रम आहे आणि इथला जो विरोधी पक्ष आहे, त्या विरोधी पक्षाच्या ज्या लबाड्या आहेत, जे खोटे प्रचार आहेत, ते खोडून काढण्याचं आणि आपल्या पक्षाच्या कामाचा प्रचार करण्याचं काम आपल्याला करायचं आहे. आणि या ठिकाणची जी पुण्याची महिला आघाडी आहे, ज्यांनी हा चांगला मेळावा घेतला, त्यांच्या दृष्टिकोनातून, माझ्या दृष्टिकोनातून ही आमची एक चांगली महिला आघाडी आहे. या महिला आघाडीने या दृष्टिकोनातून आपलं काम अधिकाधिक लढाऊपणाने पुढे न्यावं. आणि जे काही या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये महिलांचं म्हणून सत्तेचं राजकारण आहे, त्याच्यामध्ये आपण एक वस्तुपाठ घालावा, एवढं या ठिकाणी मी आवाहन करते आणि मी आपली रजा घेते. जय भीम. खूप खूप धन्यवाद ताई. खूप मोलाचं मार्गदर्शन आज मिळालेलं आहे. अगदी आपल्या या मार्गदर्शनामुळे एक गोष्ट कळली की आपण खूप बारकाईने आमच्याकडे लक्ष देताय, पुण्यामध्ये चाललेल्या घडामोडी ह्या सतत पाहत असताय आणि ते आज तुम्ही तुमच्या मार्गदर्शनाने हे आम्हाला दाखवून दिले की ताईंचं खूप लक्ष आहे आमच्यावर आणि नेहमीच ते मार्गदर्शन असंच आम्हाला करत राहावं ही अपेक्षा. छोट्या छोट्या सूचना आलेल्या आहेत, मी पटकन करून टाकते. आपल्याला आजचं जे जेवण जे आलेलं आहे ते विवेक भाऊ लोंढे आणि अजितदादा पानसरे यांच्या मार्फत जेवण आलेलं आहे. आणि आपल्या कार्यक्रमाला स्पॉन्सर म्हणून माणिक भाऊ लोंढे यांचं चांगलं सहकार्य आहे आपल्याला, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. तसेच सुमनताई गुणवळीकर ज्या बाबासाहेबांना पाहिले असं ते म्हणतात, तसेच प्रभाताई शिंदे यांच्याकडून 3000 रुपयाचा निधी हा प्रबुद्ध भारतला मिळाला आहे.
तसेच आपल्या भारतीय बौद्ध महासभेचे सुजाताताई ओव्हाळ यांची मुलगी आदिती धनंजय ओव्हाळ ही इंटरनॅशनल तायक्वांदो मध्ये गोल्ड मेडल मिळाला आहे, तिला शुभेच्छा देऊया. तसेच सम्यक विद्यार्थी आंदोलन चैतन्यदादा इंगळे यांच्याकडून प्रबुद्ध भारत याला 3000 रुपयाचा निधी तसेच महिला आघाडीला 2000चा निधी त्यांच्याकडून प्राप्त झालेला आहे. जिल्हा महासचिव जयश्रीताई सदावर्ते यांच्याकडून 5000 रुपयाचा निधी प्रबुद्ध भारतला ते देणार आहे. आणि त्या संदर्भात म्हणजे एक स्पेशली सांगते की बीबीएची म्हणजे वंचित बहुजन महिला आघाडीची एक लीगल टीम आहे अगदी 5-6 जणीची, जी अजून वाढणार आहे, आपण केलेली आहे. आणि तसेच बीबीएची म्हणजे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमाने सुद्धा एक लीगल टीम अध्यक्ष अरविंदजी तायडे यांनी केलेली आहे, ऍडव्होकेट अध्यक्ष अरविंदजी तायडे यांनी केलेली आहे. त्यामध्ये आम्ही लीगल टीमचे हे करतो, तर त्या लीगल टीमचे सुद्धा धन्यवाद की खूप चांगले सहकार्य करता त्याबद्दल. आणि आता पुढचा अगदी अंतिम टप्पा आपण गाठलेला आहे आणि त्या अंतिम टप्प्यात खूप महत्वाचा टप्पा असा आहे की प्रबुद्ध भारत साठी महिला आघाडी वंचित बहुजन महिला आघाडी पुणे शहर अध्यक्ष अनिताताई चव्हाण आणि त्यांची संपूर्ण कार्यकारिणीच्या मार्फत जो निधी जमा झालेला आहे तो 30,000 रुपयाचा निधी आपण एक छोटीशी पोटली संदर्भात घेऊन अंजली प्राध्यापक अंजलीताई यांना आपण ते निधी देणार आहोत. महिला आघाडी या. वंचित बहुजन आघाडीचा अरे वंचित बहुजन महिला आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा करू त्या प्रतिभांची चुटकी गेली का. तसेच आजचा कार्यक्रम आपण असेच थेंबे थेंबे तळे साचू आपला पक्ष आपला प्रबुद्ध भारत हा कसा मोठा करता येईल, कसा जोडता येईल, त्याच्यातून संघटन कशा प्रकारे करता येईल, अन्यायावर आपल्याला कशा पद्धतीने लढता येईल यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन खांद्याला खांदा लावून काम करायचं आहे आणि असाच आपला पक्ष आणि प्रबुद्ध भारत मोठा पण करायचा आहे. तसेच आपला जास्त वेळ न घेता अगदी अंतिम टप्पा म्हणजे प्राध्यापक ते भारतीय बौद्ध महासभेचे 2000 राहिले ते आणि सागर भाऊंचं पण कोणाचं तसेच भारतीय बौद्ध महासभा सुजाताताई ओव्हाळ यांच्याकडून पण आपल्याला 2000 रुपयाचा निधी प्राप्त झालेला आहे. आणि आजच्या पाण्याच्या बाटलीची सोय ही युवक आघाडीचे सागर भाऊला त्यांच्या मार्फत मिळाले आहे. तसेच पुढे आमंत्रण मी करते माननीय प्राध्यापक अंजलीताई आंबेडकर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. सगळ्यांना जय भीम. आणि सर्व महामानवांनी जी आपल्याला एका विषमतेविरुद्ध संघर्ष करण्याची आणि समतेसाठी सतत लढा चालू ठेवण्याची जी एक मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गावर वाटचाल करण्याची प्रेरणा आपल्याला कायमच सगळ्या महामानवांकडून मिळत असते आणि त्या सगळ्या महामानवांना माझा अभिवादन. आज सुरुवात करत असतानाच मला खरं म्हणजे अभिनंदन करायचंय ते पुणे शहराच्या संपूर्ण महिला आघाडीचं. लोकसभा आणि त्याच्या पाठोपाठ विधानसभा या 2024 मध्ये झालेल्या मोठ्या निवडणुकीमध्ये पक्षाचा जो काही अपेक्षित परफॉर्मन्स होता तो न झाल्याने एक थोडस नैराश्य थोडीशी उदासीनता सगळ्यांच्या मध्ये आलेली होती. पण जे काही कार्यकर्ते एक 2-3 महिन्यामध्ये ही निराशा झटकून सातत्याने काम करत राहिले,
संघटन बांधत राहिले, त्या संघटन बांधण्यासाठी नवीन काहीतरी उपक्रम आणि पुढाकार घेत राहिले, अशी जी काही पक्षाची युनिट्स आहेत त्याच्यापैकी पुणे शहराचं पक्षाचं युनिट आणि पुणे शहर महिला आघाडीची टीम ही निश्चितपणे त्याच्यामध्ये सातत्याने काम करते. केवळ ते सातत्याने काम करते असं नाही, तर त्यांच्याकडनं काही बारीक गोष्टी अशा असतात की काही वेळेला मला असं वाटतं की मला पण त्यांच्याकडनं सहजपणे शिकता येतं. जेव्हा आजच्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी आम्ही बसलो होतो तेव्हा एक त्यांनी विनंती केली की ताई किती वेळ कार्यक्रम चालेल. म्हटलं मी काय, रेखाताई काय, अरुंधतीताई काय, आम्ही कितीही वेळ द्यायला तयार आहोत, किती वेळ महिला बसतील. तर त्या म्हणाल्या ताई खरं सांगू का 3-4 तासांपेक्षा जास्त कोणी थांबत नाही. म्हटलं पण तुम्ही वेळेचं का विचारताय. तर त्या म्हणाल्या आमच्या सगळ्या प्रभाग कमिट्यांपैकी 7 किंवा 8 प्रभाग कमिट्या अशा आहेत की ज्या अत्यंत सक्रिय आहेत. त्याच्या प्रभागाच्या ज्या अध्यक्ष आहेत त्या केवळ पक्षाचंच काम करतात, पक्षाने दिलेले कार्यक्रम राबवतात, पक्षाच्या आंदोलनामध्ये सहभागी होतात असं नाही, तर पुढाकार घेऊन नागरिकांचे स्थानिक प्रश्न सुद्धा सोडवत असतात. आणि आमची अशी इच्छा आहे की अशा निवडक प्रभाग अध्यक्षांना बोलायची संधी मिळावी. नाहीतर त्या कायम लोकांच्या समोर बोलतात, पण तुमच्या समोर आणि रेखाताईंच्या समोर कधीच त्यांना बोलायची संधी मिळत नाही. आणि मग एक थोडासा माझ्या सगळ्या राज्य कार्यकारिणींच्या सहकार्यांची मी माफी मागून सांगते की मग त्यांना अकोमोडेट करायला एक थोडासा निर्णय आम्ही असा घेतला की मी रेखाताई, अरुंधतीताई सोडल्या तर बाकी सगळी बोलायची संधी ही पुणे शहराच्या सगळ्या कार्यकर्त्यांना आणि टीमला दिला जाईल. आणि ती संधी मिळाल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी पाहिलं की सगळ्या प्रभागाच्या अध्यक्षांनी आपण काय काम करतो, संघटना बांधणीसाठी काय केलंय, महिला आघाडीमध्ये कार्यकर्त्या कशा जोडत गेल्यात, याच्याच बरोबर आमच्या प्रभागाचे प्रश्न काय आहेत हे सुद्धा त्यांनी मांडलेलं आहे. आणि माझ्या मते ही खरी म्हणजे नेतृत्वाची एक जी टेस्ट असते की आपण ज्या समूहाचं प्रतिनिधित्व करतो, ज्या समूहाबरोबर आपण काम करतो, त्या समूहांचे प्रश्न आपल्याला कळाले पाहिजेत आणि ते प्रश्न समजण्यासाठी आपण एक श्रम घेतले पाहिजेत. या सगळ्या प्रभाग समितीच्या अध्यक्षांनी आज दाखवून दिलं आणि त्यामुळे त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये त्यांना बोलायची संधी द्या हा एक प्रस्ताव मांडल्याबद्दल महानगरच्या अध्यक्षा अनिताताई, तसंच आजच्या दोन्ही महासचिव सारिका फटकरे, रेखाताई चौरे या सगळ्यांचं आजच्या विचारमंचावर असलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर, महिला आघाडीच्या महासचिव अरुंधतीताई, राज्य कार्यकारिणीच्या आज विचारमंचावर उपस्थित असलेल्या रोहिणी टेकाळे, अनिताताई, निर्मलाताई, तसंच पिंपरी चिंचवड आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि भारतीय बौद्ध महासभेचे सगळे पदाधिकारी, आमच्या सगळ्यांच्या वतीने पुण्याच्या टीमचं खूप अभिनंदन. त्यामुळे पुण्याच्या टीमसाठी एक जोरदार टाळ्या होईल. एक दुसरा उपक्रम ह्या सगळ्यांनी सुरू केला ते म्हणजे जेव्हा ऍडव्होकेट अरविंद तायडे यांच्या पुढाकाराने पुण्यामध्ये पक्षाचं ऑफिस सुरू झालं तेव्हा आठवड्यातनं एक दिवस पक्षाच्या ऑफिसमध्ये महिला आघाडीने बसण्याची तारीख त्यांनी त्याच्यामध्ये ठरवली आणि आठवड्यातनं एक दिवस महिला आघाडीच्या कार्यकर्ता ऑफिसमध्ये बसलेले असतात, नागरिकांच्या प्रश्नाची दखल घेतात, त्याच्यामध्ये मार्गदर्शन करत असतात. फक्त थोडस काय होतं माहितीये का, म्हणजे सारिकाताईंनी खूप एक सविस्तर मांडणी केली सोशल मीडियाची. मला कुठेही महिला आघाडी त्या ऑफिसमध्ये कधी असते हे बसण्याचे दिवस सोशल मीडियावरती दिसलेले नाहीत. म्हणजे आपण काम करतोय, आपण आपला वेळ देतोय, आपण त्या ऑफिसमध्ये जाऊन बसतोय, आपण लोकांचे प्रश्न सोडवायला पुढाकार घेतोय, पण आपण तिथे कधी उपलब्ध आहोत हे आपण लोकांना सांगतच नाही. म्हणजे आता जेव्हा व्यक्तिगत प्रश्न यायला लागले तेव्हा आपण सहजपणे अनाऊन्स करू शकतो की हा पक्षाच्या ऑफिसचा पत्ता आहे, अमुक दिवशी, सोमवार असेल, बुधवार असेल, जे काही असेल त्या दिवशी ह्या वेळेमध्ये आम्ही तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी ऑफिसमध्ये उपलब्ध आहोत. हा जो आपला पुढाकार आहे तो आपण जास्ती नागरिकांकडे गेला पाहिजे आणि आपण करत असलेलं काम, पक्षाच्या भूमिका या जास्तीत जास्ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपली सोशल मीडिया आपली त्याच्यामध्ये कार्यरत असली पाहिजे.
दुसरा एक खूप छोटासा उपक्रम या सगळ्यांनी सुरू केला, ते म्हणजे मला वाटतं महिन्याचा पहिला बुधवार किंवा गुरुवार, ते माझ्या लक्षात नाही, ते पण खरं तुम्ही सगळ्याजणी सोशल मीडियावर टाका. ते म्हणजे महिन्यातलं एकदा त्या सगळ्या जणी जमतात, एकत्र बसतात. मग एखाद्या पुस्तकाचं वाचन असेल, राजकारणात एखादी घटना घडली असेल, काही निकाल आले असतील, एखाद्या महत्वाच्या मुद्द्याची चर्चा झाली असेल, तर त्या चर्चेच्या संदर्भामध्ये त्यांचा महिन्यातनं एकदा अभ्यास वर्ग तिथे चालत असतो आणि त्याला नियमितपणे 12-15 जणींची उपस्थिती असते. आता हे महत्वाचं काय आहे, आजचा जो सगळा आपला मेळावा आहे ती काही लोकांच्या मध्ये जाऊन करायची प्रचार नाहीये. आजचा जो सगळा मेळावा आहे तो खरं म्हणजे कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा आहे. आणि चांगला कार्यकर्ता घडत असताना एक सक्षम कार्यकर्ता म्हणून जेव्हा आपण विचार करतो, त्यावेळेला त्या कार्यकर्त्यांचं वाचन असणं, वैचारिक प्रगल्भता असणं, आत्ता समाजामध्ये कुठल्या मुद्द्यांवरती चर्चा होतीये त्या मुद्द्यांचं वाचन त्याच्यामध्ये केलेलं असणं, आणि प्रबुद्ध भारत फेसबुक पेज असेल, वंचित बहुजन आघाडीचं फेसबुक पेज असेल, ह्याच्याबद्दल सतत त्यावर येणाऱ्या पक्षाच्या भूमिका वाचत राहणं आणि त्या आपल्या सोशल मीडियावरलं फॉरवर्ड करणं, किमान लोकांशी त्याची चर्चा करणं, हे काम सातत्याने केलं पाहिजे. आणि मग आपल्याला आपल्या प्रश्नांची समज जर वाढवायची असेल तर त्याच्यासाठी वाचन, अभ्यास आणि प्रश्न समजून घेणं हे खूप गरजेचं असतं. आणि हा एक महत्वाचा उपक्रम सातत्याने पुणे शहर महिला आघाडी करते, त्याच्याबद्दलही त्या सगळ्यांचं अगदी मनपूर्वक अभिनंदन. आजच्या कार्यक्रमाला येत असताना महानगरपालिकेच्या निवडणुकीचा संदर्भ थोडासा होता, पण तो थोडासाच होता. कारण आजचा कार्यकर्ता मेळावा घेताना आम्ही असं ठरवलं होतं की पक्षाला निवडणूक येतात जातात, पण पक्ष हा सातत्याने काम करणारा पक्ष असतो. आणि विशेषतः जो पक्ष हा महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या विचारावरती चालणारा पक्ष असतो, त्या पक्षाच्या बाबतीमध्ये सातत्याने कार्यरत राहणं, सातत्याने माणसं जोडत राहणं, समाजामध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या प्रश्नांचा अभ्यास करणं आणि वेगवेगळ्या मुद्द्यांवरती काम करत राहणं हे सातत्याने त्याच्यामध्ये करण्याची गरज असते. आणि ते करण्याच्या दृष्टीने आजचा हा आपण मेळावा त्याच्यामध्ये प्रामुख्याने घेतलेला आहे. आणि मोठे मेळावे घेतले नाहीत तरी मी त्यांना खरं एक ऑफर अशी दिली आहे की मोठ्या मेळाव्याला बायका कमी येतात, लांबपर्यंत येणं कठीण होतं, पण आता जो त्यांनी अभ्यास वर्गाचा एक कार्यक्रम सुरू केलेला आहे, महिन्याच्या 4थ्या आठवड्यामध्ये संपूर्ण शहराची कमिटी आणि प्रभागाची एक बैठक कार्यालयामध्ये होते, तशी प्रभागाची बैठक महिन्यातनं एकदा जर एखाद्या प्रभागामध्ये घ्यायची असेल तर त्याच्याकरता मी निश्चितपणे उपलब्ध राहीन. त्याचा गाजावाजा होण्याची गरज नाहीये, त्याच्याकरता कोणीतरी येणार आहे म्हणून त्याच्याकरता माणसं जमवण्याची गरज नाहीये. 5 माणसं असली, 5 बायका प्रामाणिकपणे आल्या, पण त्यांना पक्षाचं काम पुढे नेण्याच्या दृष्टीने आपल्याला काही चर्चा करायची असेल तर महिन्यातनं एक दिवस अनिताताई मी नक्की तुम्हाला त्याच्यामध्ये देईन. आजच्या सगळ्या कार्यक्रमाला घडत असताना आपल्या राज्यामध्ये जे काही घडतंय त्याची एक पार्श्वभूमी कायम त्याच्यामध्ये असतेच. जेव्हा वंचित बहुजन आघाडीची महिला आघाडी कशासाठी हा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा रेखाताई कायम एक असं बोलताना मांडत असतात की महिलांचे प्रश्न पक्षांतर्गत सुद्धा ऐरणीवर आले पाहिजेत. म्हणजे केवळ महिलांनी महिलांच्या प्रश्नावरती बोलायचं असं नाही, तर महिलांच्या प्रश्नाची चर्चा व्यापकपणे पक्षामध्ये पण झाली पाहिजे. महिलांचे जे प्रश्न आहे त्याच्यावर पक्षांनी आवाज उठवला पाहिजे. आणि आज वंचित बहुजन आघाडी या महिलांच्या प्रश्नावरती काम करतेय हे सगळ्या समाजामध्ये आपण त्याच्यामध्ये पोचवलं पाहिजे. आणि तसंच त्याच्याबरोबरचा एक महत्वाचा उद्देश महिला आघाडीचा कायमच असतो, ते म्हणजे तळागाळापासून वरपर्यंत महिलांचं नेतृत्व वंचित बहुजन आघाडीमध्ये पुढे आलं पाहिजे. वंचितता या शब्दाचे अनेक आयाम आहेत. बाळासाहेबांना जेव्हा वंचित बहुजन आघाडीची स्थापना झाली तेव्हा एक असा प्रश्न विचारला होता की वंचित हे नाव कशासाठी आणि तुमचा उद्देश काय आहे. तेव्हा बाळासाहेब म्हणाले होते की ह्या देशामध्ये जाती व्यवस्था, ह्या देशातली वर्ण व्यवस्था, या देशातली स्त्री पुरुष विषमता, या देशातली एक
काही धर्मांची एक सत्ताकरण करण्याची पद्धती आणि इथली आर्थिक विषमता ह्या सगळ्यामुळे अनेक प्रकारचे समूह आज वंचित होत जातात. त्यांच्यामध्ये क्षमता असून त्यांना केवळ इथल्या व्यवस्थेमुळे त्यांच्या विकासापासून, त्यांच्या हक्कांपासून, त्यांच्या सत्तेत जाण्याच्या संधीपासून वंचित ठेवलं जातं. आणि या सगळ्यांना सत्तेत जाण्याची संधी देणं आणि त्यांची वंचितता संपवणं हा वंचित बहुजन आघाडीचा उद्देश आहे. आणि वंचित बहुजन आघाडी असं मानते की ह्या सगळ्या वंचितांमध्ये स्त्रिया या मोठ्या संख्येने वंचित आहेत. प्रत्येक जातीमध्ये, प्रत्येक धर्मामध्ये दुय्यमतेचे अनुभव सातत्याने स्त्रियांना त्याच्यामध्ये येत असतात. आणि स्त्रियांचं जेव्हा शोषण होतं तेव्हा त्या स्त्रिया आहेत म्हणून लिंगभावाच्या आधारे ते शोषण होत असतं. त्या जाती व्यवस्थेचा बळी म्हणूनही त्यांचं शोषण होत असतं. त्या कामगार किंवा कष्टकरी वर्गातल्या स्त्रिया आणि किंवा असुरक्षित क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रिया म्हणूनही त्यांचं शोषण होतं. त्यामुळे स्त्रिया या तिहेरी शोषणाच्या त्याच्यामध्ये बळी असतात. मग जसं आपण स्त्रियांचा प्रश्न घेतोय तसंच इथला एक समूह, आज जो पारलिंगी शब्द आपण ज्यांना वापरतो, त्या पारलिंगी समूहाचे सुद्धा खूप वेगळ्या पद्धतीचे प्रश्न आहेत जे लैंगिकतेशी जोडलेले आहेत. आणि ह्या सगळ्या वंचिततेचे वेगवेगळे आयाम लक्षात घेऊन ह्यांच्यासाठी काम करणं ही भारिप बहुजन महासंघापासून जो एक वारसा चालत आलेला आहे स्त्रियांच्या प्रश्नावर काम करण्याचा, तोच पुढे वंचित बहुजन आघाडीने घेतलेला आहे. आणि त्यामुळे वंचित बहुजन आघाडी ही कायमच स्त्रियांच्या प्रश्नावरती सातत्याने काम करत राहील आणि स्त्रियांचं नेतृत्व विकसित होईल याच्यासाठी आपली पक्ष हा कटिबद्ध असेल. पण केवळ पक्षाच्या वरच्या नेतृत्वाने कटिबद्ध असून चालत नाही. म्हणजे मी कायमच जेव्हा कोणीतरी बाईट देताना किंवा एक दोन लोकांनी माझ्या मुलाखती पण घेतल्या होत्या की स्त्री प्रश्नाबद्दल, स्त्रिया आणि राजकारण यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं. म्हटलं स्त्रिया आणि राजकारण आणि जाती व्यवस्थेचा प्रश्न आणि वंचिततेच्या प्रश्नांवर काम करणारे राजकीय पक्ष यांचा सगळा एकत्रितपणे विचार करावा लागेल. आज महाराष्ट्रामध्ये एका प्रचंड प्रमाणामध्ये लोकांचा, कार्यकर्त्यांचा पाठिंबा असणाऱ्या पक्षाचं प्रदेशाध्यक्ष या स्त्री आहेत, रेखाताई आहेत, याचा आम्हाला प्रचंड अनुभव. पण हे आम्ही म्हणतो, दुसऱ्या एखाद्या प्रस्थापित पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी जर एखादी महिला आली असती तर प्रेसनी किंवा वर्तमानपत्रांनी किंवा सोशल मीडियाने त्यांना डोक्यावर घेतलं असतं. आणि आपल्या बाबतीत काय झालं, अनुलेखाने मारलं गेलं. त्यामुळे जेव्हा आपण महिलांचं नेतृत्व पुढे न्यायचं म्हणतो तेव्हा आपल्या महिला नेतृत्वाला सातत्याने व्हिजिबिलिटी देणं ह्याची सुद्धा खूप त्याच्यामध्ये गरज असते. तेव्हाच कुठेतरी महिला मोठ्या प्रमाणावरती पुढे येऊन जबाबदारी घ्यायला लागतील. आणि त्याच्याच बरोबर ही जशी सगळ्या पक्षाची, आमच्या सगळ्या पुरुष सहकाऱ्यांची जबाबदारी आहे, तशी ती सगळ्या महिलांची पण जबाबदारी आहे की केवळ महिला म्हणून आपल्याला दरवेळेला आपण हक्क मागून चालणार नाही. तर त्या पद्धतीने आपण स्वतःला सक्षम बनवलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, लोकसंपर्क वाढवला पाहिजे आणि वेगवेगळ्या पद्धतीने काम केलं पाहिजे. आणि हे महिला आघाडीचं काम पुण्यामध्ये सातत्याने दिसतंय. मग स्वारगेट बसस्थानकामध्ये झालेला बलात्काराचा एक प्रश्न असो किंवा आता ज्याच्याकरता आपण 3 तारखेला पोलिसांच्या CP ऑफिस समोर दिवसभर निदर्शनं केली, तो कोथरूड इथे ज्या 3 मुलींच्या बाबतीत पोलिसांनी अत्यंत गैरवर्तन केलं त्यांच्या संदर्भातलं दिवसभर झालेलं धरण्यासाठी आपण बसलेलो असो. कोथरूडच्या केसने खूप काही शिकवलंय. आता ही एक अर्थाने महाराष्ट्राच्या पातळीवरती ही एक केस गेली कारण त्याच्यामध्ये महिला आघाडी ताकदीने उतरली होती. आणि ह्याच्याच बरोबर वंचित बहुजन महिला आघाडी बरोबर मला खूप अभिमान वाटतो की त्यांच्या बरोबर पूर्णपणे ताकदीने पक्षाच्या सगळ्या आघाड्या आज महिला आघाडी बरोबर तिथे ताकदीने उभ्या होत्या. रात्रीच्या म्हणजे आदल्या दिवशी सकाळी कोथरूड पोलीस स्टेशन मध्येही ते बरोबर होते. CP ऑफिसला 3 तारखेला सकाळी 11 वाजता बसल्यापासून रात्री 4 वाजेपर्यंत सगळेजण तिथे थांबलेले होते. आणि पोलिसांनी जरी FIR दाखल करून घेतला नाही तरी या सगळ्यामुळे आज या केसची दखल राज्याच्या पातळीवरती नागरिकांनी निश्चितपणे घेतलेली आहे. मी या केसबद्दल थोडं बोलणार आहे. या केसबद्दल थोडं बोलण्याची अशी गरज आहे कारण मला तो एका कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये घडलेला प्रसंग आहे असं मला वाटत नाही. आपण थोडंसं पाहिलं
तर सोमनाथ सूर्यवंशीची पोलीस ब्रुटॅलिटीमध्ये कोम्बिंग ऑपरेशन मध्ये त्याला प्रचंड मारहाण झाली आणि पोलीस कस्टडीमध्ये असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा FIR नोंदवून घ्यायला पोलिसांनी नकार दिला. आधी पोस्टमार्टम व्यवस्थित होईल की नाही ही पण आपली खात्री नव्हती, म्हणून आपल्याला दबाव आणायला लागला की पोस्टमार्टम त्यांचं परभणीमध्ये न होता औरंगाबादला व्हावं. तो लढा आपण जिंकला. त्याच्यानंतर हायकोर्टामध्ये FIR नोंदवण्यासाठीचा लढा आपण जिंकला. पण इथलं पोलीस खातं आणि ह्या सरकारची नीती पाहिली तर हायकोर्टाने दिलेल्या साधा FIR नोंदवा या ऑर्डरच्या विरुद्ध पोलीस कुठे गेले? सुप्रीम कोर्टामध्ये. ही बहुतेक महाराष्ट्रातली पहिली घटना असेल की FIR नोंदवण्याच्या आदेशाच्या कोर्टाच्या आदेशाच्या विरुद्ध पोलीस सुप्रीम कोर्टामध्ये जात आहेत. 29 तारखेला सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आलं की सोमनाथ सूर्यवंशीच्या केसमध्ये FIR दाखल करून घेण्याचे त्यांनी आदेश दिले. 1 तारखेला कोथरूडची घटना घडली. 2 तारखेला कोथरूड पोलीस स्टेशननी FIR नोंदवून घेतला नाही, म्हणून आपण कमिशनर ऑफिसला 3 तारखेला दिवसभर बसलो आणि तरी सुद्धा पोलिसांनी FIR नोंदवून घेतला नाही. मला प्रामाणिकपणे असं वाटतं, दरवेळेला आमच्याशी चर्चा झाली की ते 5-6 पोलीस अधिकारी उठून जायचे म्हणायचे आम्ही आमच्या लिगल टीमशी चर्चा करतो आणि तुम्हाला काय ते उत्तर देतो. असं 2-3 वेळेला घडलं आणि मला खूप शंका आहे की हा निर्णय फक्त पुणे पोलिसांच्या पातळीवरती झालेला नाहीये, तर ह्या निर्णयामध्ये महाराष्ट्र शासनाचा हा निर्णय आहे. म्हणून आपण सगळ्यांनी याची दखल घेतली पाहिजे की नेमकं आपण कुठल्या यंत्रणेविरुद्ध लढतोय आणि ह्या यंत्रणेचा स्त्रियांकडे बघण्याचा, या यंत्रणेचा दलितांकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे. आज त्या 3 मुलींशी बोलल्यानंतर त्यांनी जे काय अनुभव सांगितले ते पुणे शहरामध्ये आल्यानंतर ज्या पुणे शहराबद्दल आपल्याला खूप आता अभिमान म्हणण्याच्या ऐवजी आपलं प्रेम आहे हा शब्द मी वापरते, कारण अभिमान हा शब्द वापरावाचाच आता वाटत नाहीये फारसा. पण ज्या पुणे शहरावर आपण इतके वर्ष प्रेम केलं, ज्या पुणे शहरामध्ये आपण अत्यंत सुरक्षितपणे रात्री 12-12, 1-1 वाजता सायकलवरनं कुठल्याही कार्यक्रमाला गेलो, कधीच कुठेही असुरक्षिततेची भावना आली नाही, त्या ठिकाणी केवळ आपल्या औरंगाबाद मधून आलेल्या 25 वर्षाची एक मुलगी म्हणते की मी क्लासेसला कोथरूडमध्ये ऍडमिशन घेतलीये, उद्या मला तिथे जायचंय, आजची रात्र मला तुमच्याकडे राहता येईल का? मी 25 वर्षाची तरुणी अशासाठी विचारते की ती संज्ञा नाही, ती कुठे राहायचं, कोणाकडे राहायचं याचा निर्णय ती घेऊ शकते. तिला या मुलीकडे ती रात्री 10 वाजता गेली, केवळ रात्रीचं झोपण्यापूर्वी सकाळी 7 वाजता कुठून ती तिथे कामाला होती तिथे ती त्याच्यामध्ये निघून नाही गेली. त्या औरंगाबादहून आलेल्या मुलीचे वडील औरंगाबाद पोलीसमध्ये होते, खून झाला, प्रचंड मारहाण झाली, तरी सुद्धा पोलिसांना गुन्हेगार सापडत नाही. आज परभणी सारख्या शहरामध्ये सर्व ठिकाणी CCTV फुटेज असताना परभणीमध्ये जे कॉम्बिंग ऑपरेशन केलं जातं ते कॉम्बिंग ऑपरेशन मध्ये कोण पोलीस होते यांचं CCTV फुटेज सापडत नाही. पण एका मुलीच्या बाबतीमध्ये ती कोणाकोणाकडे गेली, तिच्या फोनचं लोकेशन ट्रेस करता येतं, ते नंबर ट्रेस करता येतात आणि या 3 मुलींना पोलीस त्यांच्या घरामध्ये येतात, पुसतात आणि कशासाठी आलोय ते सांगत नाहीत, काहीही बोलत नाहीत, त्यांच्या वस्तूंची पूर्णपणे उलथापालट करतात. अगदी स्त्रियांच्या आतल्या कपड्यांना हाताळण्यापर्यंत पोलिसांची त्याच्यामध्ये बदल जाते. काहीही न सांगता त्यांना जीप मध्ये टाकून पोलीस स्टेशन मध्ये नेलं जातं. तिथे त्यांना 4-5 तास बदललं जातं. त्यांचा मोबाईल घेऊन त्याचा पासवर्ड द्या, आम्हाला तुमचे मेसेजेस चेक करायचे. मग मेसेज चेक करताना अरे हा मुलगा तुझा मित्र आहे का, इथपासून ते त्यांच्या लैंगिकतेच्या संदर्भामध्ये अर्वाच्य भाषेमध्ये चर्चा केली जाते. याच्यामध्ये पुरुष पोलीस आणि महिला पोलीस दोघेही सहभागी आहेत. हे मी अशासाठी म्हणतेय की रेखाताईंनी ज्या पत्राचा उल्लेख केला, जे पत्र आज वंचित बहुजन आघाडीच्या फेसबुक पेजवरती आलेलं आहे त्याच्याबद्दल, कारण पोलिसांना त्यात आपण असं म्हटलंय की आपण उद्या पोलिसांना, उद्या आणि परवा 2 दिवस पोलिसांना जाऊन राखी बांधा, आणि ती फक्त पुरुष पोलिसांना बांधायची नाहीये तर ती महिला पोलिसांनाही बांधायची. ती का बांधायचे? आपण कोणीही रक्षाबंधन साजरा करणारी लोक इथे नाही आहोत. आपण एक तर स्त्रियांना अबला मानत नाही,
आपण असं म्हणतो की भगिनी भावातनं आणि मैत्र भावातनं जो कोणी माणूस अडचणीत असेल त्याच्या पाठीशी आपण एकमेकांनी उभं राहायला पाहिजे. म्हणून आम्ही आपला आहोत म्हणून कोणाला तरी राखी बांधून तुम्ही आमचं संरक्षण करा ही आपली भूमिका नाहीये. पण आज परिस्थिती अशी आहे की जे खातं जे मुळी नागरिकांच्या संरक्षणासाठी स्थापन झालंय ते जर महिलांची अवहेलना करत असतील, त्यांचा सन्मान ठेवत नसतील, त्यांच्या लैंगिकतेवरती आरोप करत असतील, त्यांना 4 दोन थपडा लगावत असतील, त्यांचे फोन आणि सगळ्या गोष्टींचा तपास करत असतील आणि एवढं सगळं करून पोलीस खातं लिहून देत असेल की असं काही फार पब्लिक प्लेसमध्ये न कळल्याने आम्ही FIR दाखल करू शकत नाही, तर आज त्या पोलिसांना केवळ भाऊ म्हणून नाही ते एका जे खातं नागरिकांच्या संरक्षणासाठी स्थापन झाले त्यांचं आता रक्षण करा ही तुमची जबाबदारी आहे हे सांगण्याची वेळ आलेली आहे. म्हणून आपण असं म्हणतोय की ती रक्षाबंधनाचा कार्यक्रम आपण पोलिसांना त्यांच्या खात्याच्या त्यांच्या वर्दीच्या जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी आहोत आणि ते अबला म्हणून करत नाही आहोत, तर एक नागरिक म्हणून आम्ही त्यांना जाणीव करून देतोय की कुठेतरी तुमच्या कर्तव्यामध्ये चुकताय. म्हणून आज तुम्हाला म्हणजे आपलं काय आहे ना, आपण संविधानावर चालणारी माणसं, आपण असं म्हणतो की आमचा देश, आमचा विचारसरणी, आमचा पक्ष, आमची सगळीच जीवनशैली ही इथल्या संविधानावरती अवलंबून आहे. पण आत्ताचं सरकार हे स्वतःला संस्कृती रक्षक बनवतो. संविधानापेक्षा त्यांना पडलीये ती संस्कृती जपण्याची पडलेली आहे आणि तोच त्यांचा एक अजेंडा आहे. मग जे सरकार या देशाच्या संस्कृतीचं गोडवे गातं, जे सरकार या देशाच्या संरक्षणासाठी, देशाच्या संस्कृती रक्षणासाठी आम्ही असं म्हणतो, त्या खात्यांना कायद्याची भाषा नाही कळली, संविधानाची भाषा नाही कळली, त्यांच्या वर्दीची जबाबदारी नाही कळली, तर निदान रक्षाबंधनासारख्या सांस्कृतिक सणात तरी त्यांना जाणीव निर्माण करून द्यावी. या भूमिकेतनं आपण उद्या आणि परवा 2 दिवस संपूर्ण राज्यभर वंचित बहुजन आघाडीच्या महिला आघाडीला एक अपील केलेलं आहे की तुम्ही ज्या भागामध्ये जाता त्या भागामधल्या पोलीस स्टेशनमध्ये जा, पोलीस चौकीमध्ये जा आणि तिथल्या सगळ्या पोलीस कर्मचाऱ्यांना, स्त्री आणि पुरुष दोन्हीही कर्मचाऱ्यांना राखी बांधून सांगा की पोलीस म्हणून तुमचं हे एक नैतिक कर्तव्य आहे स्त्रियांशी सन्मानाची, समतेच्या भावातनं आणि सगळ्या पद्धतीने वागावं. त्यातली एक मुलगी होती, ती जरा आक्रमक होती, विरोध करत होती, मी पासवर्ड देणार नाही, मी माझी पिन देणार नाही, तुम्ही माझा मोबाईल तपासू शकत नाही, तुम्ही इथे आम्हाला का आणलंय ते सांगा, अशा पद्धतीने आर्ग्यू करत होती. तिला तिचं नाव विचारलं आणि नाव विचारल्यावरती तिला 3 तास उभं केलं. तुमची खाली बसण्याची अवकातच नाही. आज इथल्या देशामध्ये वंचित समूह असेल किंवा स्त्रिया असतील त्यांच्याशी वागणूक ज्या पद्धतीने दिली जाते ते सगळं लक्षात घेताना आपला लढा हा खूप मोठा आहे. तो खूप सातत्याने, तातडीने आणि पूर्णपणे अभ्यास करून चालवण्याची त्याच्यामध्ये गरज आहे. आणि त्या सगळ्या आपल्या वाटचालीचा एक महत्वाचा टप्पा म्हणून आज आपल्या संवाद मेळाव्याचं आपण आयोजन त्याच्यामध्ये केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की एक अतिशय महिला आघाडी, तर पुणे शहराची महिला आघाडी तर ऍक्टिव्ह आहेतच, पण मला असं वाटतं की पुणे शहराची महिला आघाडी प्रत्येक प्रभागामध्ये एक अत्यंत सक्षम नागरिकांचे प्रश्न सोडवणारी महिलांची टीम म्हणून उभी राहील अशी मी आशा व्यक्त करते. रेखाताईंची आठवण मी तुम्हाला सांगते, पण मी एक प्रश्न विचारते. सोशल मीडियावर आज बरंच झालंय म्हणून किती जणांनी हे पत्र वाचलंय? जरा हातवर करा. फक्त 40% हात वर झालेले. म्हणजे ज्या आपण कामाबद्दल बोलतोय त्याच्यावर महिला आघाडीची भूमिका काय, पक्षाने काय कार्यक्रम दिलाय हे जर आपण वाचतच नसू तर आपल्याला कळणार कसं? तातडीने एक करा, सगळेजण वंचित बहुजन आघाडीचं फेसबुक पेज उघडा, ब्लूटिक असलेलं, त्याच्यावरती हे पत्र आलेलं आहे ते तुम्ही तुमच्या वॉलवरनं शेअर करा. ते पत्राची कॉपी काढा आणि ती सगळी पोस्ट व्हॉट्सअप वरती जेवढे तुमचे व्हॉट्सअपचे ग्रुप्स आहेत त्याच्यावरती सगळ्यांनी पाठवा. आणि पोलीस स्टेशन मध्ये जाऊन फक्त राखी बांधू नका, तर त्या पत्राची प्रिंट काढून पोलिसांना राखी बांधताना ती एक प्रिंट पण द्या, म्हणजे आपली भूमिका त्यांच्यासमोर समजेल. अजून काय करायचं? अजून काय करायचं? धन्यवाद.